नको लाखो मला माझे ऐकावे चार लोकांनी, हातावर शीर घेणाऱ्या अशा ह्या दिलदार लोकांनी। कधी न झाकणारा आयुष्यमान न वाकणारा, काल कधी टेकणारा राहील भीमनारा। हात टेकणारा राहील भीमनारा। काल कथित आयुष्यमान आमचे काका उत्तम दादा फुलकर यांचा शेर त्यांचे चिरंजीव आमचे मोठे बंधू प्रीतमजी फुलकर यांनी गायला। त्याचप्रमाणे मी सुद्धा एक फुलकर दादांचा शेर दोन ओळीचा का होईना पण गाण्याचा प्रयत्न करतो। बरे झाले असता तू गर्भात मेला असता, अरे सस्त्यात गेला असता, अरे नसता खर्च झालाच नसता, नसत्यात गेला असता, नसता खर्च झालाच नसता। तुझ्यासाठी मी किती अरे खाईल्या खस्ता, बरे झाला असता तू गर्भात मेला असता। झाले असता तू गर्भात मेला असता, अरे जो भीम का नारा देते हैं वो लोग सिकंदर बनते हैं, और जय भीम की मस्ती में अक्सर वो मस्त कलंदर बनते। जय भीम के मस्ती में अक्सर बोला जाओ सिकंदर बनते हैं। क्या बात है दादा, बोला जाओ। आमच्या भगिनी मोहिनी उत्तम दादांची नात मोहिनी परघरमोर ह्या भगिनीतर्फे धम्मदान मिळालंय। आमच्या भगिनी भाग्यश्री भगत यांच्यातर्फे देखील 50 रुपयाचं धम्मदान मिळालंय।
जो भीम का नारा देते हैं वो लोग सिकंदर बनते हैं, और जय भीम की मस्ती में अक्सर वो मस्त कलंदर बनते हैं, और बहते बहते नाले अपनी हस्ती को मिटाने आते हैं। मिलते ही भीम समंदर में वो खुद ही समंदर बनते हैं। मिलते ही भीम समंदर में ओ समंदर बनते हैं, बनते हैं, बनते हैं। ज्याप्रमाणे मी सांगितलं की आपले नेते आणि पुढारी, ज्याप्रमाणे आपले अशांतभाई वानखेडे आमचे दादा, त्याचप्रमाणे कलावंत हे जर नसले तर चळवळत राहणार नाही. आणि म्हणून प्रताप सिंग बोदडे काय लिहितात, थोडक्यातच गातो. भविष्याचा थोडासा अंदाज पाहिजे, भविष्याचा थोडासा अंदाज पाहिजे, भविष्याचा थोडासा पाहिजे, भविष्याचा थोडासा अंदाज पाहिजे. पूज्य भंते यांना पंचांग प्रणाम. भंतेजी यांचे सरदार दादा, लक्ष द्या. फुटीरपणाची ही थोडी लाज पाहिजे, एकीचा बुलंद एक आवाज पाहिजे, एकीचा बुलंद आवाज पाहिजे, एकीचा बुलंद आवाज पाहिजे. माजोऱ्यांचा विझवणारा माज पाहिजे रे मला, रे मला भीमाचा बेटा, रे मला भीमाचा बेटा जिगरबाज पाहिजे. आमचे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आणि गायक विजय दादा मांडकेकर यांच्यातर्फे धम्मदान मिळालंय. आज बाबासाहेबांच्या पुण्यानं आपण चांगलं खातोय, चांगलं माडीत राहतोय, गाडीत फिरतोय, माडीत राहतोय, कोणी बंगल्यात राहतोय. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं जय भीम आमचे राजू मामा हिवराळे. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं या भूवरती अजरामर नाव केले, या भूवरती अजरामर नाव केले, आणि माझ्या भीमाने रंकाचे राव केले. अरे वेशी बाहेर होती ह्या गुलामांची वाडी, पण दिसे आज तेथेच गाडी आणि माडी. मग झोपडीस नवे रूप आणले भीमाने, आणि पत्थरात जैसे की अजिंठ्याचे लेणे. मग ही मोलकरीण होती ती मालकीण झाली, आणि आली आज दारात कलेक्टरी आली.
मग ज्याच्या माय बापाने मागलेली भिक्षा अरे तोच न्यायाधीश करी गुन्हेगाराला शिक्षा मग जे झुकणारे ते बाजीराव केले आणि माझ्या भीमाने रंकाचे राव केले मला भीमाचा वेगाची गरज पाहिजे आमच्या वानखेड दादांचं म्हणणं आहे की शेर रिपीट झाला पाहिजे मणिराम हिवराडे लोखंडा यांच्यातर्फे देखील धम्मदान मिळालंय त्याचप्रमाणे आमचे वानखेडे दादा यांच्यातर्फे देखील धम्मदान मिळालंय त्यांचं म्हणणं आहे शेर पुन्हा झाला पाहिजे सिद्धार्थ गव्हाणे यांच्यातर्फे देखील 100 रुपयाचं धम्मदान मिळाले या भूवरती अजरामर नाव केले माझ्या भीमाने रंकाचे राव केले अरे वेशी बाहेर होती गुलामांची वाडी पण दिसे आज तेथेच गाडी आणि माडी आमचे दादा सुद्धा गाडीने फिरतात माडीमध्ये राहतात मी सुद्धा बाबासाहेबांच्या पुण्याने आज माझ्या घरी गाडी आहे आणि मी सुद्धा माडीमध्ये राहतो आणि म्हणून म्हटलेलं आहे या भूवरती अजरामर नाव केले माझ्या भीमाने रंकाचे राव केले अरे वेशी बाहेर होती ह्या गुलामांची वाडी पण दिसे आज तेथेच गाडी आणि माडी मग झोपडीस नवे रूप आणले भीमाने आणि पत्थरात जैसे की अजिंठ्याचे लेणे मग जी मोल करीन होती ही मोल करीन होती ती मालकीन झाली आज आपल्याच घरामध्ये बाया कामाला असतात जी मोल करीन होती ती मालकीन झाली आणि आली आज दारात कलेक्टरी आली मग ज्याच्या माय बापाने मागलेली भिक्षा अरे तोच न्यायाधीश करी गुन्हेगाराला शिक्षा मग जे झुकणारे ते बाजीराव केले आणि माझ्या भीमाने रंकाचे राव केले चलो जास्त वाजू नका मडके बुवा जसा दादा सरदार साहेब मडके बुवा जसा खणग्यानर होता 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 मग वऱ्हाडी वाघ तसा मडके कर होता वऱ्हाडी वाघ तसा मडके कर होता वऱ्हाडी वाघ तसा मडके कर होता घुमरे मेहकरचा नरवड घुमरे मेहकरचा नरवड मेढडीचा घुमरे मेहकरचा तसाच नथुबुवा कडगावकर होता तसाच नथुबुवा कडगावकर होता तसाच नथुबुवा यांच्या परी लढण्याचा रिवाज पाहिजे यांच्या परी लढण्याचा रिवाज पाहिजे
मजोऱ्यांचा विझवणारा माझ पाहिजे रे मला मला भीमाचा बेटाची गरबाज पाहिजे 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 मी गात असताना बरेच माझे वयस्कर मंडळी आजोबाचे वयाचे यांनी मला धम्मदान दिलं आणि म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं असं वाटतं. त्याचप्रमाणे माझ्या माय मावल्या देखील आहेत वयस्कर आजीच्या वयाच्या, म्हणून म्हणावं असं वाटतं की रुसवाई का खतरा है, मस्ती में जवानी है, अरे कंदर्प के प्याले में अंगूर का पानी है, इस दौरे तरक्की की क्या खूब कहानी है, इस दौरे तरक्की की क्या खूब कहानी है, अरे हम बच्चों पे बुढ़ापा है और ये बूढ़ों पे जवानी है. मला भीमाचा बेटाची गरबाज पाहिजे ह्या अंतऱ्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. मी फक्त 3च अंतरे गाणार आहे. जन समाजाने डोक्यावर बसविले, जन समाजाने डोक्यावर बसविले, जन समाजाने डोक्यावर बसविले, भीमाचे गाणारे भीम सोडून गेले, भीमाचे गाणारे भीम सोडून गेले, भीमाचे गाणारे भीम सोडून गेले. भीमाच्या पक्षाला कसे दिवस आले, भीमाच्या पक्षाला कसे दिवस आले, भीमाच्या पक्षाला कसे दिवस आले. जलाशयाचे हे जणू डबके झाले, जलाशयाचे हे जणू डबके झाले, जलाशयाचे हे जणू डबके झाले. धो बरसणारा मेघराज पाहिजे, धो बरसणारा मेघराज पाहिजे, धो बरसणारा मेघराज पाहिजे. मजोऱ्यांचा विझवणारा माझ पाहिजे रे मला भीमाचा बेटाची गरबाज पाहिजे. भीमाचा बेटाची गरबाज पाहिजे, भीमाचा बेटाची गरबाज पाहिजे, भीमाचा बेटाची गरबाज पाहिजे. आयुष्यमान जयदीप वानखेडे सर खामगाव यांच्यातर्फे देखील धम्मदान मिळालंय. आमचे सरदार दादा यांच्यातर्फे देखील धम्मदान मिळालंय. पार्टी आभारी. बळीरामजी हिवराळे लोखंडा यांच्यातर्फे देखील धम्मदान मिळाले. पार्टी आभारी. गीताचा शेवट करतोय बांधवांनो आणि मावल्यांनो. उत्तम दादा फुलकर आणि प्रतापसिंग दादा बदडे, आयुष्यमान इंगळे दादांनी भरपूर वेळेस मुंबईमध्ये प्रोग्राम ठेवले, त्यांनी सुद्धा धम्मदान दिलंय. पार्टी आभारी. गीताचा शेवट आहे. निष्ठा ढाळू नये आणि डळमळू नये, निष्ठा ढळू नये आणि
ध्येयापासून कधी चढू नये ध्येयापासून कधी चढू नये ध्येयापासून कधी चढू नये पैशांच्या पाठी पडाले गाणारे पैशा पाठी पडाले गाणारे पैशांच्या पाठी पडाले गाणारे प्रताप सिंगा तूही कसे प्रताप सिंगा तू तसेही पडू नये प्रताप सिंगा तू कधी पडू नये प्रताप सिंगा तू कधी पडू नये निष्ठेवरी समाजाला नाज पाहिजे निष्ठेवरी समाजाला नाज पाहिजे निष्ठेवरी समाजाला नाज पाहिजे माधुर्यांचा भिजवणारा नाज पाहिजे रे मला माधुर्यांचा भिजवणारा माज पाहिजे रे मला बाभी माता बेटाची गरबाज पाहिजे